तेव्हा जेव्हा स्टेटसचा विषय येतो ना तेव्हा त्याच्यामध्ये आर्थिक गणित तुम्हाला मॅटर करत नाहीत खरं सांगायचं तर. म्हणजे जो मनुष्य आज मर्सिडीज अफोर्ड करू शकतोय तो मनुष्य केवळ मला पैसे खर्च करायचे नाहीत म्हणून मी आल्टोतनं फिरीन ही करूच शकतो. आणि अफोर्ड करू शकतोय मर्सिडीज म्हटल्यावर मी मर्सिडीजही घेतो. मला चालते गाडी, मला पैसे परवडतंय. त्यामुळं धोंडा पाडून घेणं हे थोडंसं चुकीचं विधान होईल. एक्झॅजरेटेड हा म्हणजे कारण जो मनुष्य स्टेटस म्हणून गाडी घेतोय तो स्टेटस म्हणूनच घेतोय, तो आर्थिक दृष्ट्या नाही विचार करणार. बरोबर. हा मग कदाचित असं होऊ शकतं की एखादा मनुष्य स्टेटस म्हणून गाडी घ्यायची त्याला खूप इच्छा आहे की मला ब्रँड असलेलीच गाडी पाहिजे. ब्रँड ॲज इन कसं की प्रीमियम गाडी, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही मर्सिडीज, BMW अशा गाड्या म्हणू शकतो किंवा ऑडी. मग तो कदाचित काय करेल की त्याला आर्थिक दृष्ट्या नुकसानीत न जायला म्हणून तो सेकंड हँड मध्ये प्रीमियम गाडी चांगली मिळते का हे बघू शकेल. कारण प्रीमियम ही सेकंड हँड गाड्या मिळतात आणि ज्या चांगल्या असतात, नो डाऊट अबाउट इट. मग त्याला स्टेटसही मेंटेन करता येईल आणि त्याला प्रीमियम गाडी पण मिळेल आणि आर्थिक दृष्ट्या दोंडाही पाडून घेणार नाही तुम्ही जसं म्हणलात तसं. आणि मगाशी होऊ शकतं.